आधार कार्ड बाबत अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आधार अवैध असल्यास 10,000 रुपयांचा दंड देखील होऊ शकतो। आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार राज्यात पुणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात आली आहे। आधार कार्ड फ्री ची शेवटची तारीख आहे, कारण उद्यापासून आधार चार्ज तुम्हाला भरावा। आधार कार्डच्या बाबतीत सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आता समोर येत आहे। हे जर तुम्ही 4 कामे करून घेणार नाहीत त्यांना आधार कार्डच्या सर्व सुविधा आता बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे आधार कार्ड तुम्ही तुमच्या बँकेला त्या ठिकाणी जोडलेलं असतं, म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी खातं खोललं असेल किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही खातं खोललं असेल, त्या ठिकाणी आधार कार्डचा नंबर जोडलेला असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून करण्यात आली आहे। पुढील 2 दिवसाच्या आतमध्ये ही जर तुम्ही 4 कामे आता करून घ्यायची आहेत, अन्यथा कोणत्याही योजनेचे पैसे तुमच्या बँकेत त्या ठिकाणी येणार नाहीत। तसेच तुमचं ज्या बँकेत तुमचं खातं असेल तरीसुद्धा तुम्हाला त्या बँकेत सुद्धा तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार आहे, कारण बँकेच्या खात्याला तुमचा आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी जोडलेला असतो। त्यामुळे तुम्हाला पैसे भरता देखील येणार नाहीत आणि बँकेतून पैसे देखील काढता येणार नाहीत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून कोणकोणते नियम आता आलेले आहेत आणि या नियमांतर्गत तुम्हाला कोणकोणती 4 कामे करायची आहेत यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आधार कार्डच्या बाबतीत हे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत, या ठिकाणी मित्रांनो सर्वांसाठी लागू होत आहेत। आधार कार्डच्या बाबतीत 3 महत्त्वाचे नियम कोणते आहेत? 1 ऑगस्टपासून आता त्याच्या नियमामध्ये बदल होत आहेत। आता या नियमाचं पालन न करणाऱ्या लोकांची आधार कार्डच्या सुविधा देखील बंद होणार आहेत। आधार कार्ड बंद झाले की त्याला कनेक्ट असणारे बँकेचे खाते आपोआप बंद होईल आणि त्या व्यक्तीच्या नावे असलेल्या सर्व योजना, सर्व पेन्शन त्या ठिकाणी बंद होतील। 140 कोटी जनतेला सगळ्यात मोठा आता हा धक्का बसणार आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, शेतकरी योजना असेल, ज्येष्ठ नागरिक असतील, तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर हा लाभ तुम्हाला तातडीने लगेच सरकारच्या माध्यमातून मित्रांनो बंद करण्यात येणार आहे, कारण की या योजनेचे सर्व पैसे बँकेत येत असतात आणि आधार कार्डवरूनच येत असतात। त्यामुळे आधार कार्ड नंबरचा संदर्भातील एक नवीन नियम कोणते आहेत ते तुम्हाला आता पाळावेच लागणार आहेत। जर तुम्ही हे नियम नाही पाळले तर तुम्हाला बँकेतून पैसे अजिबात काढता येणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर लक्ष देऊन या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे। आता कोणते नियम आहेत? आता बघा मित्रांनो, या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितले की तुम्ही कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत। तुम्ही जर हे नियम नाही पाळले तर तुम्हाला त्या ठिकाणी 10,000 रुपयाचा दंड भरावा लागू शकतो। प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड आहे, तुमच्याकडे देखील आधार कार्ड आहे आणि तुम्हाला देखील आता सावधान व्हायला सरकारने सांगितले। 3 नियमाचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे, अन्यथा तुमच्यावर देखील कारवाई होईलच, वरून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील होऊ शकतो। आधार कार्ड कोणते, 3 नियम कोणते लागू करण्यात आले याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता आम्ही सांगण्यास सुरुवात करत आहे। तर बघा, आम्ही 3 नियम कोणकोणते आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहेत, ज्याचं पालन तुम्ही नक्की करायचं आहे। तुम्हाला मित्रांनो माहीतच आहे, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला काही ना काही बदल तर होतच असो। त्यातील वर्षातील ऑगस्ट महिन्यामध्ये सरकार नियमाचं पालन आणि सरकार नियम थोडे जास्त बदलत असतात। तसंच प्रकारे सर्वात नियम आधार कार्डवरती लागू होतोय, जो म्हणजे 1 ऑगस्ट 2025 पासून या ठिकाणी आता मित्रांनो लागू होते। आपल्या जवळ असलेलं आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं कागदपत्र आहे मित्रांनो। आधार कार्ड शिवाय काहीच होत नाही। तुम्ही कोणत्याही बँकेचा पहिल्यांदा आधार कार्डवर त्या ठिकाणी गेलात, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का ते विचारतात, नसेल तर तुम्हाला माघारी परतावे लागते। तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जावा, तहसीलदार कार्यालयामध्ये जावा, कुठेही जावा, पहिल्यांदा तुम्ही आधार कार्ड आहे का ते विचारतात, तरच तुमची सर्व कामे त्या ठिकाणी होत असतात। त्यामुळे या आधार कार्डवर सरकारने खबरदारी म्हणून 3 नवे नियम तुम्हाला सांगितले। 3 नवीन नियम तुम्हाला 1 जुलैच्या आतमध्ये करायला सांगितले। जे नागरिक पाहायला गेले तर 1 ऑगस्टच्या आतमध्ये हे 3 नियम करणार नाहीत, त्याचं आधार कार्ड आता रद्द करण्यात येणार आहे। मग आधार कार्ड रद्द झाले म्हणल्यावर हे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असतं, ज्यामुळे बँक खाते पण आपोआप लगेचच बंद होतं। एकदा का बँक खाते बंद झाले तर तुम्हाला त्यामध्ये पैसे देखील भरता येणार नाहीत आणि बँकेतून पैसे देखील तुम्हाला काढता येणार नाहीत, अजिबात काढता येणार नाहीत। तसेच तुम्हाला या योजनेचे पैसे बँकेमध्ये येण्यास तुम्हाला आधार कार्डची सुविधा देखील बंद झाली तर तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते। आता तुमचा प्रश्न निर्माण झाला असेल की आधार कार्डच्या बाबतीत इतका का नियम लावला जात आहे? तर बघा, 2025च्या जून, जुलै, एप्रिल, मे या 3 महिन्यामध्ये फसवणुका खूप वाढलेत। आता अनेक घटना घडल्या आहेत। आता महाराष्ट्रामध्ये देखील सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, अनेक गेमिंगच्या देखील घटना घडलेल्या आहेत आणि त्यावेळी लाखो लोकांनी सायबर क्राईमनी लाखो पैसे लुटलेले आहेत। त्यामुळे आता आधार कार्डचे नियम आता कडक करण्यात आलेले आहेत। आता तुम्ही गुगल पे वापरत असाल, फोनपे वापरत असाल, पेटीएम वापरत असाल, तुम्ही कोणतेही खाजगी ॲप्स तुम्ही वापरत असाल त्या ठिकाणी मित्रांनो आता सावध राहायचं आहे। आता सरकारने देखील सावध राहायला सांगितलेलं आहे।
आधार कार्डवरील लिंक तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असतं आणि ज्यावेळेस तुम्ही ॲप्स खोलता त्या ॲप्सला देखील तुमचं आधार कार्ड लिंक केलेलं असतं, ज्यामुळे फसवणुकीच्या घटनांमध्ये आता वाढ होत आहे हे आता सरकारच्या निदर्शनास आलेलं आहे, ज्यामुळे सरकारने पावले उचलण्यास सुरुवात देखील केली आहे। तुमच्या फायद्यासाठी आता सरकारने तुम्हाला 1 ऑगस्टच्या आतमध्येच ही 3 कामे आहेत मित्रांनो तुम्हाला करायला सांगितले। तर बघा या ठिकाणी जर आधार कार्डवरील तुम्ही 1 ऑगस्टच्या आतमध्ये पहिले तुम्ही जर काम नाही केलं तर तुमचं आधार कार्ड बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर तुम्ही दुसरं जर काम नाही केलं तर तुमच्या आधार कार्डवरील ज्या योजना आहेत की पेन्शन असेल सर्व काही त्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर आधार कार्डवरील 3 नंबरचं काम जर तुम्ही या ठिकाणी नाही केलं तर आधार कार्डवर तर तुम्हाला आधार कार्ड तर बंद करण्यात येणारच आहे, त्यावरील योजना पण आता बंद होणार आहेत आणि वरून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांनी 3 कामे कोणकोणती करायची आहेत यासाठी व्हिडिओ लक्ष देऊन बघा। पहिला नियम पहा, तुमचा आधार कार्ड आहे त्या ठिकाणी 10 वर्षापासून तुम्ही जुनं वापरत असाल, उदाहरणार्थ 2025 चालू आहे आणि तुम्ही जर काही बरोबर तुम्ही 10 वर्ष आधी म्हणजे 2025च्या आधी 10 वर्ष आधी म्हटल्यावर 2025 मध्ये आधार कार्ड काढला असेल आणि 2010 मध्ये तुम्ही आधार कार्ड काढला असेल तर तुमच्यासाठी सरकारने एक विशेष नियम बनवला आहे जो 1 ऑगस्टपासून सर्वांसाठी लागू होतो। यामध्ये काय करायचं आहे, काम करायचं आहे बघा, तुम्हाला लगेच सांगतो, परंतु हा पहिला नियम झाल्यानंतर तुम्हाला दुसरा नियम आणि तिसरा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे जो सर्वांसाठी लागू होतो। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अर्धवट माहिती कधीच चांगली नसते। त्यामुळे 3 नियम कोणते आहेत हे शेवटपर्यंत बघायचं आहे। आता बघा जो पहिला नियम आहे, ज्यांनी 10 वर्ष जुनं आधार कार्ड काढलेलं आहे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। बरेचसे लोक असे आहेत की भरपूर दिवसापूर्वी आधार कार्ड काढले, जुनं आधार कार्ड आहे आणि त्यांनी आधार कार्डवरती कोणत्याही बँकेला देखील जोडलेलं असतं आणि त्यांचं तुमचं आधार कार्ड आहे जे तुम्ही पण तुमचं पण आधार कार्ड बँकेला लिंक केलेलं असणार आणि तुम्ही या योजनेचे पैसे त्यावर घेत असाल किंवा बँकेकडे तुम्ही आधार कार्ड दिला असेल आणि तुमच्यासाठी हा नियम अगदी महत्त्वाचा आहे। पहिला नियम असा आहे की बघा 10 वर्षाच्या पाठीमागे आधार कार्ड तुम्ही काढला आहे आणि त्याचा आधार कार्ड जुनं झाले 10 वर्षाच्या आधी ज्यांनी काढले त्यांनी आता सरकारने आता तुमचा आधार कार्डवरील त्या ठिकाणी आता चेक करू लागलेले आहे। सरकारच्या असं लक्षात आले की त्याच्या आधार कार्डवरील नाव चुकीचे आहे, काही जणांच्या जन्मतारखा चुकीच्या आहेत, काही जणांचे पत्ते देखील चुकीचे आहेत, म्हणजेच आता पत्ता चुकीचा आढळला आहे। आधार कार्डवरील काही जण आहेत 3 ते 4 आधार कार्ड काही जणांनी काढले आहेत जे आज सरकारला फसवत आहेत। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या घटना आधार कार्डवरील घडलेल्या आहेत आणि हे देखील सर्वांनी केलेले आहेत। त्यामुळं 1 ऑगस्टच्या आतमध्ये सर्वांनी ही कामे करायची आहेत। म्हणजेच काय काम करायचं आहे, तुमच्या जन्माच्या दाखल्यावरती जसं नाव आहे तुमचं नाव आहे तशीच जन्मतारीख आहे ते तुमच्या आधार कार्डवरती असणं आता गरजेचं आहे। आता हे असं देखील सरकारचं म्हणणं आहे, तुमच्या जन्मदाखल्यावरची जी तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख तुमच्या आधार कार्डवरती पाहिजे। अशी देखील तुम्ही पत्ता बदलला असेल तो व्यवस्थित एकदा आहे का ते देखील तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर आता दुसरा नियम सांगत आहे की दुसरा नियम तुम्ही नाही पाहिला तर तुम्हाला प्रॉब्लेम देखील येऊ शकतो। तर बघा आता या ठिकाणी मित्रांनो यामध्ये अजून 2 नियम आहेत, 2 नियम नंबरचे अत्यंत महत्त्वाचे आहेत जे तुम्हाला 1 ऑगस्टच्या आतमध्ये महत्त्वाची कामे आता त्या ठिकाणी करायची आहेत। यामधील 3 नंबरचं काम जर तुम्ही नाही केलं तर तुमच्या आधार कार्डवरील सर्व योजना बंद करण्यात येणार, आता बँकेचे खाते पण बंद करण्यात येणार, वरून तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड देखील करण्यात येणार। सर्व नियम 3 नंबरचा जो नियम आहे सर्वांनी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा, तुमचा 2 मिनिटाचा वेळ तुम्हाला नक्कीच फायदा करून देणार आहे। तर बघा दुसरा जो नियम आहे अत्यंत तुमच्यासाठी आनंदाचा नियम आला आहे तो म्हणजे बघा आधार कार्डच्या माध्यमातून अनेक योजना असतात, तर तो काय झाले की जे फ्रॉड लोक असतात, चोरी करणारे लोक असतात, काय करतात तुमच्या बँकेचा OTP सुद्धा येत नाही, कुठलाही OTP येत नाही। यामध्ये आता अनेक जणांच्या फसवणुकीच्या घटना देखील त्या ठिकाणी वाढल्याचं हे सरकारला आता लक्षात आलं आहे। कसं काय होते फसवणुकीच्या घटना बघा, आता तुम्ही ज्यावेळी एखाद्या दुकानामध्ये एका झेरॉक्स दुकानामध्ये झेरॉक्स करताना तुमच्या आधार कार्डचा नंबर देत असता किंवा इतर कोणत्याही योजनेच्या माध्यमातून कुठेतरी तुमच्या आधार कार्ड अनोळखी व्यक्तीच्या हातात देत असता त्यावेळी तुम्हाला सावध राहायचं आहे, कारण हेच आधार कार्डचा नंबर तुमच्या बँकेच्या खात्याला लिंक असतो। त्यामुळे फसवणुकीच्या घटना आजकाल जास्त ओढू लागल्या आहेत। तुम्ही पाहिलं असेल सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामध्ये गेमिंगच्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत आणि अनोळखी व्यक्तीच्या सायबर क्राईममुळे जवळजवळ लाखो लोकांचा सायबर क्राईममुळे लॉस देखील होत आहे आणि फसवणुकीच्या घटना देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे अनेक लोकांचे आता नुकसान होत आहे। त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने कडक आधार कार्डवरती नियम केलेले असतात। तुम्ही फोनपे असेल, गुगल पे असेल त्याला तुम्ही आधार कार्ड कनेक्ट केलेलं असतं आणि आपल्या लहान मुलाच्या मोबाईल हातात गेल्यानंतर ते गेमिंगच्या नादामध्ये कोणतेही बटन दाबून आधार कार्डवर लिंक केलेलं असल्यामुळं आणि तुम्ही फोनपे गुगल पेला लिंक केलेलं असल्यामुळं तुमच्या मोबाईलला मेसेज न येता आणि गेमिंगमुळे पैसे जात आहेत।
त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने अधिवेशन काळामध्ये सरकारने आता नियम देखील केलेले आहेत आणि ते नियम अतिशय कडक करण्यात आले आहे आणि इथून पुढं गेमिंगमुळं पैसे जाणार नाहीत याची खबरदारी म्हणून या आधार कार्डवरील आता नियम बदल करण्यात आलेले आहेत। त्यामुळेच तुम्ही फसवणुकीच्या घटना वाढू नयेत म्हणून सरकारने आता खबरदारी घ्यायला सुरुवात देखील केलेली आहे। आता 3 नंबरचा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे बघा सरकारने तुम्हाला 3 नंबरच्या नियमामध्ये काही सूचना देखील केल्या आहेत। बघा आपण काय करतो, एखाद्या कार्यक्रमाला जात असतो, लग्न समारंभाला जात असतो, त्यामध्ये काय होत असतं, पाहुणे वगैरे आपले असतात, त्यामुळे आपण हातात हात देत असतो। सर्वांनी काळजीपूर्वक व्हा, कारण या आधार कार्डवरील फसवणुकीच्या घटना कसं होत असतं की बँकेतील फसवणूक कशा होतात, ज्यामुळे पैसे उकळले जातात। बघा आपण एखाद्या लग्न समारंभामध्ये जातो किंवा वाढदिवसाला पाहुण्याकडे जात असतो, त्यावेळी काय करत असतो, त्या ठिकाणी अनोळखी व्यक्ती म्हणजेच ओळखीचे नसलेले 4 लोक तिथे देखील येत असतात। त्यावेळी काय होतं, आपण एकमेकाच्या हाताच्या सर्वांच्या हातात हात देत असतो। त्यावेळी जे 4 लोक असतात ते आपले बिना ओळखीचे किंवा कधीच आपल्याला पाहिलेले नसतात, आधीच त्यांच्या हातामध्ये एक चिकट टेप किंवा एक चिकट पदार्थ लावून आलेले असतात। ज्यावेळी आपण हातात हात त्याच्यात देत असतो आणि आपला हाताचा जो अंगठा आहे तो त्यांच्या बरोबर चिकट टेपवर लावलेला असतात, त्यावरती बरोबर जाऊन आपटतो। असं झाल्यानंतर आपल्या हाताची जी फिंगरप्रिंट आहे म्हणजेच आपल्या बोटाचा जो ठसा असतो, आधार कार्ड देताना आपल्यावरती बरोबर तुम्ही आठवा। आधार कार्ड देताना त्याच्यावरती आपण फिंगर दिलेला असतो, आपण अंगठा त्यावरती दिलेला असतो, तो अंगठा त्या ठिकाणी हात मिळवताना बरोबर त्या चिकट टेपवर आदळतो आणि जो आपल्या हाताचा अंगठा असतो तो अंगठा ते घेत असतात आणि त्या अंगठ्याचा ठसा त्याने जाऊन बरोबर व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवर ज्या बँकेला लिंक केलेलं असतं त्याच्यामध्ये प्रवेश करतात। त्यामुळे सर्वांनी तुम्हाला सूचना केली आहे आणि सरकारने देखील सूचना केलेली आहे की तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला जात असताना, लग्न समारंभाला जात असताना तुम्ही तुमच्या हाताचे जे अंगठे असतात ते हात मिळून असतं ते अनोळखी व्यक्तीच्या म्हणजेच लोकांचे ओळखीचे नसल्या हातात हात देऊ नका, कारण की तुमच्या हातात ठसे चोरण्याचा प्रयत्न करत असतात। मित्रांनो, आधार कार्डवरील नियम सरकारचं सारखंच बदलत असतात। त्याचं कारण म्हणजे आजकाल बँकेतील पैसे उडवल्याच्या घटना संपूर्ण महाराष्ट्रभर घडत आहेत आणि त्या ठिकाणी समोर देखील आले आहेत आणि बँकेला आधार कार्ड जोडलेलं असतं। त्यामुळे सावधगिरी म्हणून तुमच्या फायद्यासाठी सरकार कायम आधार कार्डवरील नवनवीन नियम या ठिकाणी लागू करत असतं, ज्याचं पालन करणं तुमचं गरजेचं असतं। जसे की आधार कार्डला बँक खातं लिंक करणं किंवा आधार कार्डवरील नवीन अपडेट असतील, जसे की तुमच्या आधार कार्डवरील जर त्या ठिकाणी 10 वर्षाच्या आधी असेल म्हणजे 2025 चालू आहे आणि 2015च्या अगोदर तुमचं आधार कार्ड असेल तर त्यामध्ये नवीन अपडेट त्या आता आलेले असतात, ते तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं असतं असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। कारण हेच आधार कार्ड तुम्ही बँकेला लिंक केलेलं असतं। आधार कार्डवर आजकाल तुम्हाला त्या ठिकाणी फसवणुकीच्या घटना देखील वाढत चालल्याचं सरकारला आता समजले, त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून नवनवीन अपडेट त्या ठिकाणी करण्यास तुम्हाला सांगितलं असतं। हे नियम तुम्ही नक्की पाळले पाहिजेत। आधार कार्डवरील अपडेट त्या ठिकाणी तुम्ही करत राहिले पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला आरोग्यासाठी आणि तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी आरोग्य यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।